हाय एव्हरीवन, वेलकम टू रिअल रुपालीज किचन. तर आज मी दाखवणार आहे कोकणात प्रसिद्ध असणारे कोकणी वडे, जे मी बिना भाजणीचे बनवणार आहे. जेव्हा अचानक वडे बनवायचा बेत ठरतो आणि घरात भाजणी नसते, तेव्हा कुठली पिठं घ्यायची, किती प्रमाणात घ्यायची, याची रेसिपी मी योग्य प्रमाणासहित शेअर करणार आहे. तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे सर्वात पहिल्यांदा एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमचे धने घेतलेले आहेत, तसेच 4 ते 5 काळी मिरी, 1 चमचा बडीशेप घेतली आहे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत. आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये. जर तुम्हाला काळी मिरी नको हवी असेल तर स्किप करायची. आणि आता हे थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी वाटण असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता वडे बनवण्यासाठी एका परातीमध्ये मी 1 बाउल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तसेच अर्धा बाउल गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्ध्यापेक्षाही कमी मी रवा घेतलेला आहे बारीक. हा बारीक रवा आहे. तसेच अर्धा बाउल चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे. आपण जेवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्या निम्म्या पटीने बाकीची पिठं घ्यायची आहेत. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीत वडे बनवायचे असतील तर तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं आणि त्यापेक्षा निम्म्या पटीने आपल्याला बाकीची पिठं वापरायची आहेत. तर इथे मी तयार केलेला मसाला घातला आहे, तसेच चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि कलर येण्यासाठी हळद घातलेली आहे. आणि आता गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये छोटासा गुळाचा खडा घातला आहे. आणि आता ही सगळी पिठं मी मिक्स करून घेतलेली आहेत. पाणी गरम होईपर्यंत पाणी आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करायचं आहे. तर ह्या सगळ्या पिठासाठी मी 1 बाउल पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे. आणि आता जे पाणी आपलं गरम झालं आहे ते या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे पाणी चांगलं मी गरम करून घेतलं आहे. सगळं पाणी घालायचं आहे आणि नंतर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा गार पाणी वापरायचं आहे. तर इथे सुरुवातीला मी चमच्याने पीठ मिक्स करणार आहे, कारण की हे खूप गरम झालेलं आहे. आणि आता हातानेच आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आणि लागेल असं गार पाणी देखील वापरायचं आहे. तर पीठ चांगलं घट्ट मळायचं आहे. आपण भाकरीसाठी जसं मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे. तर इथे बघू शकता पीठ मी असं मळून घेतलं आहे आणि एका पातेल्यात काढलेलं आहे. आणि यावरती झाकण ठेवायचं आहे 7 ते 8 मिनिटांसाठी. पीठ थोडंसं भिजून द्यायचं आहे. तर इथे वडे बनवण्यासाठी मी पोळपाटावरती एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तसेच वडे बनवण्यासाठी एक छोटा गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा आणि मधल्या 3 बोटांनी वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. तर इथे मी बोटांना देखील थोडंसं तेल लावलं आहे. आणि याच्या जर कडा चिरटत असतील तर अशा हाताने दाबून घ्यायच्यात कडा. पीठ चांगलं मळल्यामुळे शक्यतो पीठ आपलं चिरटणार नाही. तर इथे वडा मी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ नाही अशा प्रमाणात बनवला आहे. आणि आता अजून एक वडा मी बनवून दाखवणार आहे, ज्याला मी मध्ये छिद्र बनवणार आहे. म्हणजे मी दोन्ही आकाराचे वडे बनवतीये. आणि आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे. तर वडे तळण्यासाठी तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. आणि वडा जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, जास्त कमी नाही ठेवायची, नाही तर वडा फुगणार नाही. तर इथे बघू शकता वडा आपला हळूहळू फुगायला लागलेला आहे आणि चांगला टम्म असा फुगला आहे.
आणि आता दुसऱ्या साईडने देखील वडा आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे. सारखा सारखा अलटीपलटी नाही करायचा, नाहीतर तो चांगला तळला नाही जात. तर इथे वडा मी छान असा तळून घेतला आहे आणि याचप्रमाणे बाकीचे वडे देखील तळून घ्यायचे आहेत. तर आजची मालवणी वड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच रेसिपी आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा रेसिपी टाकेल तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद.